दादा तुम्हाला दिव्याताई गंगाराम जगदाळे बाजी मारतील का? मारतील ना. उमेदवार योग्य आहेत का? योग्य आहे. कशावरून? कशावरून म्हणजे दादांची मागं जी आत्तापर्यंत जी कामं झालेली आहेत हम्म. आणि आम्ही जे दादांबरोबर आहे हम्म. तेव्हापासून आम्हाला तरी वाटतंय की उमेदवारी बरोबर आहे. बरं दादांसंग का असता तुम्ही? आम्ही पहिल्यापासूनच दादांसोबत आहेत. का दादांसोबत? आमच्याबरोबर आमची कामं होत गेलेली आहेत पहिल्यापासून काय कामं दादांसोबत. झाली? कारण की कसं रस्त्याची ह्याची कामं झालेली आहेत. हम्म. आमची वैयक्तिक दादांपाशी कुठलेही प्रश्न टाकले हम्म. तरी आमचा वैयक्तिक प्रश्न कुठला डावलला गेला नाही. आजपर्यंत दादांनी आमची भरपूर सारी कामं केलेली आहेत. बरं. गाव पातळीवरती असताना किंवा बाहेरच्या बाजूला कुठं जरी प्रॉब्लेम आला तरी अजूनपर्यंत दादांनी आम्हाला कुठला शब्द डावलला नाही. गावच्या विकासासाठी कायम धावतात. कायम कायम बरं. वैयक्तिक कामासाठी पण कायम वैयक्तिक धावतात. कामासाठी सुद्धा तुम्ही कुणी जरी फोन केला तरी सुद्धा दादा कोणाला डावलत नाहीत. मग काय वाटते दिव्याताई बाजी मारतील का? मारतील ना 100% बाजी मारतील. चिन्ह माहिती आहे का? चिन्ह माहिती आहे. काय आहे चिन्ह? कमळ. कमळ. हा फुलल का? फुलणार 100% फुलणार? फुलणार. निवडून देणार? निवडून देणार. कोण बाजी मारल? कमळच बाजी मारणार कमळ. 100%. आपला पाठिंबा कोणाला? आपला पाठिंबा कमळालाच कमळाला. 100%. मंडळी बसलेली आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा तुम्हाला काय वाटतंय दिव्याताई बाजी मारतील का? हा 101% मारतील. कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळाली त्यांना भाजप. माहितीये का? भाजप. त्यांना माहितीये का? कमळ. कमळ. का असं वाटते बाजी मारणार कमळ? कारण दादांची कामं बी तशी आहेत. दादांची काम आहेत. हा. काय काम आहे दादांची? लाईटीचं झालं, रस्त्याची झाली, सर्व हम्म. काय तर दादा हे 101% येणार. बर. विकास कामं होणार. होणार बी झाली बी. होणार बी आणि झाली बी. हा, पाठीमागे जी झाली ती सगळी दादांच्या माध्यमातूनच झाली. दादांच्या माध्यमातून झाली. दिव्याताई निवडून आल्यानंतर काम होतील का? 101% होणार. होतील. बर. कमळ फुलल का? हा जरूर 101% कमळ फुलणार. 101% फुलणार. तुम्ही फुलवणार. फुलवणार आम्ही. बाजी मारणार. मारली बाजी. बर. यंदा गुलाल कुणाचा असणार? दादांचाच. दादाचा. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं भाऊ? बरोबर आहे. मला नाही बोलता येत अहो. आपण इकडल्या बाजूला पाहूया. दादा तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी दिव्याताईंबद्दल काय वाटतं तुम्हाला? बाजी मारतील का? त्यांनी सांगितलं तेच होणार, काय फरक पडणार नाही. काय होणार? कमळाचं स्वीकार हेच होणार, गुलालच पडणार. कमळातच गुलाल उधळणार. हो फुलणार. फुलणार. तुम्ही फुलवणार. फुलवणार. कशासाठी? कशासाठी? आमच्याकडे कर्तबदारी तशी आहे त्यांची. कर्तबदारी आहे. हो दादांची बर. दादांचं विकास काम इथं भरपूर आहे भरपूर आहे. म्हणून कमळ फुलणार फुलणार. आणि तुम्ही फुलवणार. फुलवणार. तुम्हाला काय वाटतं? या दिव्याताईंबद्दल काय वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. काय चांगलं वाटतं? चांगलं वाटतंय म्हणजे काम दादांची भरपूर आहेत. हा. दादांची मुलगी म्हणजे दादा निवडून आणल्याशिवाय तिला राहू शकत नाही आणि आम्ही जनता पार्टीशी उभा आहे त्यांची. बर. दादांची या कामं भागातली जनता पार्टीची उभा आहे. हा कुणाच्या? दिव्याताईच्या दिव्याताईंच्या. हम्म. या भागातली जनता त्यांचा स्वीकार करणार. करणार ना 100%. करणार. हम्म. काय वाटतं यंदा कोणाचा गुलाल? कमळाचाच गुलाल उधळणार. कमळातच. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय या भागातली जनता कायमच गंगाराम दादा जगदाळे यांचं गुणगान गात आहे. का? कारण की या प्रभागासाठी कायमच अहोरात्र झटून येत असतात. म्हणून या निवडणुकीमध्ये दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं मी नाही तर या ठिकाणी बसलेली मंडळी म्हणते आहे. मात्र मतदानाच्या दिवशी पुढे चालून काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार. आपल्यासोबत आणखीन महिला आहे, त्यांच्याशी देखील संवाद साधूया. ताई काय वाटतं तुम्हाला? दिव्याताई गंगाराम दादा जगदाळे योग्य आहेत का? हा योग्य आहे. उमेदवार योग्य आहेत? हा निवडणुकीला थांबलेत ते. हा निवडून येणार ना. निवडून यायचंय त्यांना. हा निवडून येतील ना. येणार? हा. तुम्ही निवडून देणार का? देणार ना. बर. निवडून येतील का? हा येतील ना. त्यांचं चिन्ह काय माहितीये का? कमळ. कमळ. हम्म काय वाटतंय फुलल का? फुलन ना. या भागातली जनता त्यांच्या पाठीशी उभं राहील का? राहील ना. राहील. हा कशावरून? तर दादांच्या मुळे राहणार ना. दादांच्या मुळे. काय केले दादांनी इथं? कामं केली ना चांगली. काय कामं केली? रस्त्याची, पाण्याची, ह्याची, लाईटीची, विटीची बर. सगळे कामं केली. केली. तुमचं मत कुणाला? कमळाला. कमळाला. हम्म मंडळी आता आपण वरती जाऊया आणि आजींना भेटूया आणि आजींचं मत काय म्हणतंय हे जाणण्याचा प्रयत्न करूया. या आजी नमस्कार. दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना ओळखता का? ओळखता? बर. कशा आहे व्यक्ती? कशी आहेत? चांगले आहेत.
चांगले काय या गावासाठी विकास कामाला मदत केली त्यांनी? सर्व केली सगळीच. हा. पाण्याचा प्रश्न, केला के रस्त्याचा प्रश्न, मिटला के लाईटीचा प्रश्न, मिटला कचऱ्याचा प्रश्न मिटला सगळा मिटवला. कोणी मिटवला? दादांनी गंगाराम दादांनी. हं, आता तुम्हाला माहितीये का त्यांच्या मुलगी दिव्याताई निवडणुकीला थांबलेत, हं, त्यांना निवडून यायचंय. आहे ना मग तुम्ही निवडून देणार का? देऊ के निवडून देणार? हा. कुणाला? कमळ कमळाला. हं, बर, त्यांचं चिन्ह माहितीये तुम्हाला? आहे के कमळ. हं, कमळ मग बाजी मारेल का? मारेल के मारणार? हा. हे गाव त्यांचा स्वीकार करणार का? करू के त्यांना निवडून देणार. देणार मग आपलं मत कुणाला? कमळाला कमळाला. हं, तर दिव्याताई गंगाराम जगदाळे हा. निवडणूक लढवत आहेत. बर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. बर या गावाचा विकास करायचा आहे, हा. निवडून यायचंय त्यांना. हं. मग तुम्ही निवडून देणार का? देणार ना आम्ही मतदान करणार ना. बरं, त्यांना निवडून देणार. हा. पण त्यांनाच का निवडून देणार? आणि ते काम करतात चांगलं म्हणून त्यांना देणार आहे. बरं, कोण काम चांगलं काम करते? गंगाराम दादा जगदाळे. काम चांगलं करते. हा पण निवडणुकीमध्ये आता दिव्याताई आहेत, असू द्या की असले तरी हा. त्यांनाच आम्ही मतदान करणार. त्यांनाच करणार. मग निवडून आल्यावर ते काम करतील का? करतील ना, आम्हाला गॅरंटी आहे त्यांची. गॅरंटी आहे. तुमचा विश्वास आहे का? आहे ना. तर आपला पाठिंबा कोणाला? दिव्यात येईलच. दिव्याताईंना. त्यांचं चिन्ह माहिती आहे का? आहे काय? कमळाचं. कमळाचं आहे. काय वाटतंय? आहे बोलल ना. का? हा. बोलणार? बोलणार. तुम्ही निवडून देणार का? देणार. निवडून देणार त्यांनाच. हा